खान्देशची ग्रामदेवता श्री कानबाई माता उत्सवासाठी काल सर्व कानबाई भक्त उत्सवाच्या रूपरेषेसाठी जमले होते आणि त्यासंबंधी एक मीटिंग घेण्यात आली। आपली मीटिंग झाली आणि सर्वानुमते राजू पाटील यांना आपण समितीचा अध्यक्ष म्हणून निवड केली। तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे आणि कान्होबाई उत्सव आपलं पहिलंच वर्ष आहे, तर तरी पहिल्या वर्षी आपण एकदम जोरात हा उत्सव कसा साजरा करता येईल त्या हिशोबाने सर्वांनी त्यांच्या मागं उभं राहायचं आहे आणि सर्वांनी मदत करायची आहे आणि हा कार्यक्रम एकदम जोश आणि उत्साहपूर्ण करायचा आहे। त्यासाठी सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करतो। सातपूर पंचक्रोशीत शिवाजीनगर, अशोकनगर, सातपूर गाव, राज्य कर्मचारी आणि आपलं कॉलनी नगर म्हणजे थोडक्यात सातपूर पूर्ण विभाग, पिंपळगाव, बहुला, काही आनंदीचा भाग, इथे जळगाव, धुळे जिल्ह्यातील भरपूर रहिवासी आहेत आणि कानबाई बऱ्याच ठिकाणी कानबाई प्रत्येक समाजात घरी बसवली जाते। तर त्या निमित्ताने राजू भाऊंच्या मनात ही संकल्पना आहे, त्याच्यात शंकर नानांच्या डोक्यात भरपूर वर्षापासून होतं। सिडकोत हा उत्सव खूप जोरात साजरा होत होता। आज कुठेतरी सातपूरला मुहूर्त लागलेले, सर्वांच्या संमतीने राजू पाटील यांची निवड झालेली, त्यांच्या निवडीचं आम्ही सर्व स्वागत करतो व कान्होबाई माताचा उत्सव हा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा ही सर्व बांधव यांच्या सर्व समाज समावेशक एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या संमतीने आमचे बंधू राजूभाऊ पाटील यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्याबद्दल त्यांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो। खानदेशवासी हे कान्होबाई मातेचा उत्सव हा दरवर्षी साजरा करीतच असतात, परंतु जसं सिडको भागात उत्साहाने एकत्रित सार्वजनिकरित्या हा उत्सव साजरा होतो, तसाच आता प्रथमतः त्यांच्या संकल्पनेतून हा सातपूरमध्ये उत्सव साजरा केला जाणार आहे। सिडको आणि सातपूर हे खानदेशाचं मोठं प्रस्थ आहे खानदेशवासियांचं। तर खानदेशवासियांबरोबर इतर लोकांना देखील या उत्सवाचा आनंद देण्याचा आम्ही हा प्रयत्न करीत आहोत। त्याच्यामुळे नक्कीच ही सुरुवात खूप चांगली होईल आणि भविष्यात देखील हा उत्सव वाढत जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व कमिटीला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी याच्यात सहभागी होऊन उत्साहाने हा सगळ्यांनी साजरा करावा ही विनंती। राजेंद्र पाटील राजू भाऊ यांचं आपण सर्व समाजातर्फे कानबाई माताच्या उत्सवासंदर्भात आपण जी काही चर्चा केली आणि त्याच्यातनं राजूभाऊंना आपण अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम राजूभाऊंचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो भावी काळासाठी। तसंच राजूभाऊंच्या मागे आपण सर्वांनी भक्कमपणे उभे राहून हा कार्यक्रम हा उत्सव फार जोशात झाला पाहिजे असं प्रत्येकाने निश्चय करावा आणि हा उत्सव खूप धूमधडाक्यात साजरा करावा असं मी एवढं बोलून थांबतो। सांगते तुम्ही जे काय हा उत्सव कान्होबाई मातेचा ठरवलेला आहे तो फार अतिउत्तम झाला। माझ्या खूप 2-3 वर्षापासून मनात होतं आणि आमचे हे आत्या भाऊ आहेत कदम, त्यांनी मला उन्हाळ्यातच ही कल्पना दिली होती, पण आम्ही तेव्हापासूनच मग ते माझ्याकडे आले, म्हणे वहिनी आपण असं असं ठरवून, म्हटलं चालेल। मग मी 2-4 कानबाई त्यांना मी फोन करून सांगून दिलं, म्हटलं आपण एवढं खरंच करा आणि फार ते आनंद होईल म्हटलं मी, कारण शिडकोवाल्यांच्या कानबाई मी गंगेवरती बघून आली होती, फक्त एवढंच गंगेवर नेऊ नका, आपण फक्त धबधब्यावर आपण कानबाई घेऊन जाऊ, कारण गाड्या हे ते सोडायला आपल्याला जागा राहील तिकडे। एवढंच मी 2 शब्द सांगितले। आमच्या इथे दरवर्षी कानबाई असते, पण आमची फॅमिली छोटी असल्यामुळे कानबाईची मिरवणूक कधी काढली जात नाही। म्हणजे घरातच आम्ही थोडेसे 2-4 पावलं चालू केल्यानंतर गाडीत बसवतो आणि कानबाईला घेऊन जातो। ज्यावेळेस हे कळलं की कदम भाऊ त्या दिवशी घरी आलेत आणि त्यांनी सांगितलं की सार्वजनिकरित्या कानबाईची मिरवणूक निघणार आहे म्हणून, मला खूप मनापासून आनंद झाला आणि आमच्या घरात
त्यात ह्यावर्षी पुतण्याचं लग्न झाल्यामुळे आम्ही कानबाईचा कार्यक्रम खूप मोठा करणार होतो आणि त्यात परत ही एक आनंदाची बातमी आली. मग आम्हाला खरोखर आनंद झाला आणि त्याच याच्यासाठी त्याच्या पप्पांना तर नाही यायला जमलं मुलाच्या, पण मग मी म्हटलं आपण स्वतः हजर राहू आणि जाऊन येऊया. सर्व धुळे, जळगाव, नंदुरबार, कसमा पट्ट्यातील सर्व समाजाचे बांधव मिळून आज कानबाई मातेच्या उत्सवासाठी मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती. या अगोदर पण 2 मिटिंग झाल्या. त्या आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा करून काही गोष्टी मार्ग असेल, कार्यक्रम कसा आखायचा, कसा करायचा, कसा धुमधडाक्यात कार्यक्रम होईल याच्यावर सर्व नियोजन करण्यात आलं. आणि मला आनंद होतो आहे की आज पूर्ण खान्देश भागातील एकूण म्हणजे तुम्हाला वाटेल 24 समाजाचे प्रतिनिधी मिळून आज हा उत्सव आपल्या इथं साजरा होतो. प्रत्येक समाजाचे अध्यक्ष, प्रत्येक समाजाचं कोणी ना कोणी सदस्य प्रत्येकाने ह्या कार्यक्रमासाठी ज्यावेळेस ही संकल्पना आम्ही मांडली की आपल्याला कानबाई मातेचा उत्सव करायचा, सातपूरमध्ये पहिल्याच दिवस हा 30 वर्षात होत आहे. आणि बरेच जणांचं शंकर नाना पाटलांचं पहिल्यापासून 5-6 वर्षापासून चालू होतं की आपल्या इथं पण सातपूरला कार्यक्रम झाला पाहिजे. पण ज्यावेळेस मी सर्व समाजाच्या बांधवांना बरोबर घेऊन ही संकल्पना मांडली, प्रत्येकाने मला सांगितलं की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे आणि आपण सर्वजण मिळून हा उत्सव साजरा करूया. त्यानिमित्ताने आज सर्व समाजाचे घटक इथं जमले होते. सर्वांच्या मतीने आज आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. कार्यक्रम कसा करायचा, काय करायचा, त्या पद्धतीने पुढचं नियोजन हे आम्ही सर्वांना कळवणार आहोत. त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून, अगदी मनापासून सर्वांचे आभार मानतो. आणि हा आपल्या आईचा कार्यक्रम आहे, आपल्या कुलस्वामिनीचा कार्यक्रम आहे. इथं सर्वांनी मिळून पाठबळ द्यावं, सर्वांनी मिळून हा उत्सव साजरा करावा. या निमित्ताने मी हा जरी फक्त खान्देश भागातला जरी कानबाई मातेचा असला तरीसुद्धा स्थानिक मित्रपरिवार, स्थानिक असतील, बाकीच्या जिल्ह्यातल्या सर्वांनी मिळून तो आपल्या आई मातेचा कार्यक्रम आहे, तर सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्वांनी मिळून कार्यक्रम साजरा करू एवढी मी विनंती करतो आणि सर्वांना आमंत्रित करतो. आणि सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं तर त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांनी पद दिलं आणि हे त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकाराने हा कार्यक्रम मातेच्या कृपेने मी सक्सेस होईल, सर्वतोपरी चांगला छान होईल असं मी शब्द देतो.